नमस्कार. मी रमेश उमाटे. रमेश उमाटेज सायन्स फॉर स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की विज्ञान भाग 1 चे मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश माध्यमासाठी SSC मॉडेल क्वेश्चन पेपर मी तयार केलं होतं आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे. तर सायन्स पार्ट 2 याच्यावर सेमी इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे व्हिडिओ बनवत आहोत. तर सायन्स मॉडेल क्वेश्चन पेपर संभाव्य प्रश्न कसा असेल, मे 2021 मध्ये जे आपले सायन्स फर्स्ट आणि सेकंडचे पेपर होणार आहेत त्यामध्ये सायन्स पार्ट 2 चा पेपर कसा असेल तर त्याचा एक संभाव्य प्रश्नपत्रिका मी इथे तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. So question number first A, choose the correct option and write its number for following question. तर त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर कसं लिहितात त्याचं सुद्धा मी इथे लिहिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इव्हॉल्युशन मीन्स ABCD ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट त्याचा आन्सर आहे आणि त्याचा आन्सर मी इथं दाखवलेला आहे. 1 मध्ये B म्हणून फक्त एवढंच लिहिणं गरजेचं आहे. सेकंड क्वेश्चन, व्हिटॅमिन डॅश डॅश इज द वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. B त्याचा उत्तर आहे, फक्त ऑप्शन्स क्रमांक टाकलेला आहे आणि ऑप्शन्स टाकलेले आहे. इन ह्युमन डॅश डॅश क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. त्याचा आन्सर D लिहिलेला आहे. इन ह्युमन Y क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. तर फक्त ऑप्शन क्वेश्चन क्रमांक आणि ऑप्शन्स लिहिलेला आहे. चौथ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बायोफ्युअल इज डॅश डॅश सोर्स ऑफ एनर्जी. त्याचा आन्सर आहे फोर्थ मध्ये B रिन्युएबल. आणि पाचवा प्रश्न जो आहे द डिसीजेस रिलेटेड विथ सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इज डॅश डॅश. पाचव्यामध्ये C आहे डायबिटीस. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्ही जर पाहिला तर तिथं 3 पाहिजे होता आकडा, इथं 2 राहिलेला आहे, तर ते 3 असायला हवं, एवढं लक्षात घ्या. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट B कसा असेल, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये फाइंड ऑड वन आउट. हायड्रा, फायसेलिया, ऑरेलिया, प्लॅनेरिया. त्याचा आन्सर प्लॅनेरिया आहे. राइट द करेक्ट कोरिलेशन. व्हाइट रिव्होल्यूशन डेअरी, ब्ल्यू रिव्होल्यूशनचा आन्सर फिशरी. क्वेश्चन नंबर थर्ड, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. अर्थक्वेक इज मॅनमेड डिझास्टर. फॉल्स बिकॉज अर्थक्वेक इज नॅचरल डिझास्टर. त्यानंतर वन एक्झाम्पल ऑफ वल्नरेबल स्पेसिस. टायगर असू शकेल किंवा लायन, दोन्हीपैकी कुठलं तरी करेक्ट आहे. फिफ्थ आन्सर बघू शकतो आपण इथं क्वेश्चन, आय एम लार्जेस्ट ग्रुप ऑफ फायलम, व्हॉट इज माय नेम. तर तो फायलम आहे आर्थ्रोपोडा. तर अशा रीतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट या पद्धतीचा प्रश्न असतील तर तुम्ही त्या पद्धतीने सराव करा. क्वेश्चन नंबर सेकंड बघा. सेकंड A, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. 4 मार्कासाठी. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. आन्सर बघा कसं लिहायचं आहे सिस्टमॅटिक. नंबर 1 टाकायचा, वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. नंबर 2, they help in the digestion of other substances and digestion of undigested substances. Number 3, we obtain the fibers from leafy vegetable, fruit, cereals, etc. Therefore, the fibers are one of the most important nutrients. तर असं हे फक्त क्वेश्चन नंबर सेकंड मध्येच मी मॉडेल आन्सर कसं लिहायचं थोडक्यात ते दाखवायचा प्रयत्न केलेला. नंबर 2 बघू शकता, बॉडी टेम्परेचर ऑफ रेप्टाइल इज नॉट कॉन्स्टंट. त्याचे आन्सर तुम्ही बघा इथं कसं लिहिलेलं आहे. तर या रीतीने एकूण 3 प्रश्नापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहे. तर तिसरा प्रश्न पहा इथं, इंडियन्स शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. हे लास्ट इयरला पण आलं होतं, कदाचित यावर्षी सुद्धा येऊ शकेल. देर इज अ पॉप्युलेशन एक्सप्लोजन इन इंडिया ड्यू टू दिस अनएम्प्लॉयमेंट, स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, इन्क्रीजिंग लोन अँड डिक्रीजिंग इन्कम. त्याचं रिझन आहे. सो मेनी इफेक्ट ऑफ लार्ज फॅमिली, हिन्स क्वालिटी ऑफ लाईफ इज रिड्यूस्ड. सो इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. तर हे झालं प्रश्न पहिल्यातला A. क्वेश्चन नंबर सेकंड B मध्ये पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3 आउट ऑफ 5. 6 मार्कांसाठी विचारला जातो. तर हे असे चार्ट यावर्षी जास्त येतील. कंप्लीट द फॉलोइंग. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन 2 त्यांनी दिलेले आहेत, आपण 2 लिहायचे आहेत, तिथं तुम्ही लिहा. कंप्लीट द फॉलोइंग, हा क्रोमोझोम्स दिलेला आहे, इथं काय असतं बघा, P आर्म, सेंट्रोमियर, Q आर्म, DNA या पद्धतीचं. फिल इन द ब्लँक्स. हे जे आहे ज्यामध्ये केमिकल एनर्जी इन कोल, इथं काय येतं पहा, तर इथं त्यानंतर त्याचं कायनेटिक एनर्जी इन स्टीम,
कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि शेवटी तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स तुम्ही व्यवस्थित लिहायचे आणि हे लिहिताना जास्त अडचण येणार नाही, कारण की हे आकृती काढून जसं आहे तसं आपल्याला तिथं पुटअप करायचे असतात आणि हे सुद्धा फ्लोचार्ट काढायचा असतो आणि तो तसा आहे तसा तिथं फक्त मध्ये टाकले तर एक एक मार्क इथं तुम्हाला मिळू शकतील आणि इथे एक मार्क 2 मार्काला हा प्रश्न असू शकतो. त्यानंतर चौथा कंप्लीट द चार्ट. तर हे ॲनिमल क्लासिफिकेशन टॉपिक मधला आहे. बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट जर्म लेअर कितीचा असतो, 2 आहे का 1 आहे का 3 जर्म लेअर आहे पहा. तर तुम्ही ते एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. ॲब्सेंट ट्रायप्लोब्लास्टिक इथं काय तर बघा सिडोसिलम. अशा रीतीनं हा एक चार्ट कंप्लीट करता येतो आपल्याला. पाचवा प्रश्न बघा आयडेंटिफाय द टाईप ऑफ डिझास्टर. तर 2 प्रकारचे डिझास्टर आहेत, त्यात परत भरपूर व्हेरियस प्रकार आहेत. तर टेररिझम, सॉइल इरोजन, हिपॅटायटिस, फॉरेस्ट फायर, त्यांचे प्रकार काय आहेत तुम्ही ते बघू शकता. त्याप्रमाणे तुम्ही पुस्तकात शोधा आणि त्याची उत्तरे लिहा. आदर्श उत्तरे कसे लिहितात ते मी तुम्हाला सायंटिफिक रिझनमध्ये सांगितलेलंच आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहू शकतो. एनी 5 आउट ऑफ 8 15 मार्कासाठी हा प्रश्न असतो. तर इथं पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर व्हॉट प्रिकॉशन यू विल टेकन ऑन कोरोना. कोरोनावर तुम्ही काय प्रिकॉशन घेता. जनरल क्वेश्चन आहे. वेअरिंग द मास्क, कीपिंग द 6 मीटर डिस्टन्स, ओके, डू नॉट गो आउटसाइड द होम, असे काही उत्तर तुम्ही देऊ शकता. यू आर स्पेंडिंग मोर टाइम इन इंटरनेट, मोबाईल गेम्स, फोन etc. जर तुमचा वेळ जर जास्त जात असेल तर काय करा, त्याचं उत्तर पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही लिहा. थर्ड वन, युअर ब्रदर स्टडिंग इन 12th हॅज डेव्हलप्ड द ट्रेस. त्याच्यावर ताण आलेला आहे, तर तुम्ही काय ताण कसे कमी करणार, तर याची उत्तर पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही लिहा. कमीत कमी एक उत्तर लिहिणं गरजेचं 1 मार्कासाठी, जास्त उत्तर लिहिले तर हरकत नाही. तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट द डिफरन्स बिटवीन आहे असेक्शुअल आणि सेक्शुअल. इथे मी 4 दिलेले आहेत, पण 3 सुद्धा येऊ शकतात. तिथे 1 लिहिला 1 मार्क, इथं 1 मार्क, इथे 4. ॲक्च्युअली जास्त दिलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा कमी आलं तर 3 मार्काला असेल. अजून एक वाढवून दिलं तर 5 मार्काला सुद्धा हा प्रश्न असण्याची शक्यता आहे. तर असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन व्यवस्थित करा. अशा रीतीने क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 प्रश्न इथं झालेले आहेत. तिसरा प्रश्न हे हमखास येत आहे. व्हॉट आर द मिनिंग्स ऑफ फॉलोइंग सिम्बॉल. ह्याचा अर्थ काय, त्यानंतर ह्याचा मिनिंग काय होईल आणि हे कशा संदर्भात आहे. तर याची फक्त नावं तुम्हाला नोंदवायची आहेत. ABC काय आहेत पहा. त्यानंतर चौथा प्रश्न नेम द टाईप ऑफ रिप्रोडक्शन. त्याचं फिगर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फ्रॅगमेंटेशन आहे, ह्याच्यामध्ये बघा रिजनरेशन आहे आणि ह्याच्यामध्ये काय बडिंग आहे. असे तुम्हाला फक्त नावं लिहिले तरी सुद्धा 1 मार्क मिळू शकतात. तर हे झाला चौथा प्रश्न, त्यातला ABC. 6वा प्रश्न बघा कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर. शेवटच्या टॉपिकमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता क्लिनिंग, सेवेज आफ्टर प्रोसेसिंग. तर 3 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इथं ॲड करायचे. राईट द एक्झाम्पल ऑफ ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. बघा 4 फिगर्स आहेत, मी जास्त दिलेलं आहे कमी करून 3 मार्काला हे देऊ शकता. तर तुम्हाला हे कशाचं आहे, हे कशाचं आहे, हे कशाचं आहे, तर नावं तुम्हाला नोंदवायची आहेत. अशा रीतीने सोप्यातले सोपे प्रश्न यावर्षी येणार आहे, त्यामुळं थोडाफार अभ्यास केला तरी आपलं चांगलं मार्क आपण मिळवू शकतो. त्यामुळे बिलकुल घाबरू नका विद्यार्थ्यांनो. त्यानंतर 8वा प्रश्न बघा आयडेंटिफाय मी. तर ते 3 ABC दिलेलं आहे. आय एम डायप्लोब्लास्टिक, आय एम असिलोमेट्स, विच फायलम डू आय बिलॉंग टू. पहा शोधा. माय बॉडी इज रेडियल सिमेट्रिकल, वॉटर व्हिस्क्युलर सिस्टम इज प्रेझेंट इन माय बॉडी, आय एम रिफर्ड ॲज अ फिश दो आय एम नॉट, व्हॉट इज माय नेम. पहा त्यानंतर आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाईन, सिडोसिलम इज प्रेझेंट इन माय थ्रेड लाईक बॉडी, इन विच फायलम विल यू इन्क्लूड मी. तर ह्याच्या रीतीने ते उत्तर तुम्ही शोधा. त्यानंतर शेवटचा प्रश्न, चौथा प्रश्न राईट द आन्सर एनी 1 5 मार्कासाठी. 2 पैकी 1 लिहायचा असतो. तर त्यावरची मी पझल टाकलेलं आहे, कारण की अवघड ते देणार नाही त्या विचारून. मला वाटलं पझल कदाचित देऊ शकेल. इथं मॅक्झिमम एनर्जी जनरेशन इन इंडिया इज डन युझिंग डॅश डॅश, हे तुम्हाला इथं भरायचं आहे. डॅश एनर्जी रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी बी मध्ये टाकायचं आहे. सी सोलर एनर्जी कॅन बी कॉल्ड डॅश डॅश एनर्जी, पहा इथं. त्यानंतर डी डॅश डॅश एनर्जी ऑफ विंड इज यूज्ड इन विंड मिल्स, तर डी मध्ये आहे. आणि डॅश एनर्जी ऑफ वॉटर इन जॅम इज यूज फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. असे 5 आहेत, म्हणून प्रत्येकी 1 मार्क, असे 5 मार्काचे प्रश्न येण्याची शक्यता आहे. हेच प्रश्न येईल असं नाही आहे, पण अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघा, शोधा आणि त्याची तयारी करा, नक्कीच तुम्हाला सोपं जाईल. आणि शेवटचं कम्प्लीट द फॉलोइंग चार्टमध्ये मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर 1 2 3 4 5 6 7 8 आहे. तर तुम्हाला अजून 2 वाढवून 10 मार्क 5 मार्काला करतील, किंवा 5च ठेवून 1 मार्काला 1 या पद्धतीनं पण असू शकेल. तर हे तुम्ही प्रश्न मी दिलेले आहे, आदर्श उत्तरं मी सुरुवातीला दाखवलेले आहेत, तर त्याप्रमाणे ही प्रश्नपत्रिका सोडवा. अजून काही प्रश्न मी टाकणार आहे या ग्रुपवर, तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि जरूर कळवा कसा वाटला व्हिडिओ, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.